मंडळी. तर आज आपण बनवूया करडीची भाजी. तर एकदम आयुर्वेदिक असते, या कशी लागते कशी नाही ते पण शेअर करणार आहे. चला तर आपलं करड बघूया आणि करडीची भाजी घेऊया. तर ही आहे आपलं करड. तर ह्याला झाले बरं का 1 महिना झाले या. आणि हे असे पानं असे कसे कातर कातर असते. तर आयुर्वेदिक भरपूर आहे, त्याचे फायदे पण भरपूर आहेत बरं का. कोणतीच भाजी अशी नाही. एका दादाची मला कमेंट आली होती की नेमकं हे कशाचं पीक आहे. तर हे करडीचं पीक आहे आणि यापासून आपल्याला तेल तयार होते. तर आपण गेल्या वर्षीपासून हे पीक घ्यायला आणि एकदम काय म्हणतात ना, आपल्या घरचं तेल पण होते बरं का ह्याच्यापासून. आम्ही ते काटे येतात ना, भरपूर असे काटे येतात. असं म्हणते की आली आली रंगाला हात लावते ना अंगाला, असं असतं ह्या करडीचं भरपूर. तर एवढी भाजी घेतलेली आहे. चला तर आता चुलीवर करूत भाजी आपण. आता टाकूत आपण करडीची भाजी ह्याच्यामध्ये. थोडी बारीक करून टाकूता, कारण नंतर आपल्याला हे करता येणार नाही. अशी बारीक बारीक कट करूता. उकडून घ्यायची आपल्याला करडीची भाजी. तर थोडे पाणी असं ह्याचे लांब लांब असते, तर त्याच्यामुळे ना नंतर पण आपल्याला खाताना थोडं हे होते. त्याच्यामुळे अशी कट करायची थोडी थोडी. टाकून मस्त जाळ लागलाय आपल्याला. एकच वाफ काढायची, जास्त पण अशी गाळ नाही होऊ द्यायची, कारण पुन्हा पण एकदम गाळ झाल्यावर हे होत नाही. तर आता मस्त अशी जाळ लावायचा आणि उकडून घेऊत आपली भाजी. तर बघा ही करडीच्या भाजीचा ना कलर कसा झालाय. आणि आता थोड्याच वेळात आता उकडत या. थांबी तिथे. भाजी उकडली आता आपली ही. तर पाणी बघा कसलं झालं, पिवळं पिवळं सगळं. बघा म्हणलं काय असं मधली ही. तर आता बघा आपली भाजी उकडलेली आहे. असं थोडं थोडं दबायले आणि पाणी बघा कसलं झालंय, असं पिवळं पिवळं झालंय सगळं पाणी. तर हे पाणी आपण टाकून देऊता आणि भाजी पिळून घ्यावं लागते. आणि लगेच आता ना पिळून घेऊता. आता पूर्ण भाजी अशी सगळी आपली पिळून घ्यायची. करून घ्यायची. जर आणखीन बारीक करायची असली तर बारीक पण करून घ्यायची. तर सगळी बाजूला करून घेतली आहे. आणि आता मसाला डब्यामधलं सगळं टाकून घ्यायचं. चटणी जास्त टाकते बरं का, पालेभाजीला कोणतीला पण ना जास्त चटणी तिखट असेल का नाही तेवढी चांगली लागते. त्याचबरोबर मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. मीठ मिरचू खालीच लावून घ्यायचं. आता हे सगळं मीठ मिरचू चवीनुसार लावून घेतलंय. तर चला आता चुलीला पेटू घालते परत एकदा, कारण पहिलं आपलं विजलंय चुलीचं. आता तर आपल्याला भाजीला ना थोडा लसूण नाही आहे, तर मी लसणाची पात घेते. आपली सध्या तर पात लहान लहान आहे. अशा 4-5 जिथं हे आहेत का नाही, त्याच्यातलं थोडं थोडं काढून घेते, कारण लसणाशिवाय चव नाही कशाला. मला तर आता ठेवते कढई. लागलाय छान जाळ आता. तर बघा आता मस्त जाळ लागलाय. आणि तेल कशात आणा म्हणून बघा ह्या छोट्याशा बाटलीमध्ये तेल आणलेले. आणि कढईमध्ये थोडं अगोदरच पाणी होतं, तर ते पाणी हे व्हायले. आणि अशा प्रकारे आपली भाजी घेतलेली आहे सगळी मिक्स करून. आणि इथं आणलेली आहे आपली लसणाची पात. तर आता फक्त फोडणी द्यायची. तर त्यासाठी लागणार साहित्य. तर आता मस्त तेल तापले आपलं. तर मी टाकून घेते मोहऱ्या आणि जिरे दोन्ही पण एकत्रच केलेले. मला कुठे गेलास माते तू?
कारण जाळ जास्त दिसत नाही, पण मस्त मोहरी आपल्या तडतडल्या आता. आणि आता टाकते लसणाची पात. लाल झाली पटकन. आता टाकायची आपली भाजी. तर बघा मंडळी, झाली आपली मस्त गरमागरम अशी भाजी तयार. आता मी थोडी टेस्ट करते, कारण बाकीचे पण जेवणार आहेत, पण थोडी घेऊन बघते. आणि शेतामधलं जेवण एकच नंबर लागते बरं का. तर या सगळ्यांनी जेवायला. तर नंतर सगळ्यांनी जेवण केले आणि शेतातलं आज काम होतं. आज फवारणी करायची होती. तर 1 महिना झाले आपल्या करडीला आणि पाणी दिलेलं आहे. तर लगेच पहिली फवारणी आज करून घेतली, कारण आज पाणी द्यायचं काम माझं होतं, त्यांनी फवारायला होते. तर आता आपला मोठा फवारा नाही, छोट्याच फवाऱ्यानं फवारणी करून घेतली. तर इकडं होते आप्पा औषध कालवून देत होते आणि मी पाणी आणत होते, कारण त्या डब्यामध्ये औषध आप्पा कालवायचे. जेवढं काय आपल्याला औषध मापानुसार लागत आहे तेवढं आप्पा काढत होते. आणि नंतर मी घागरीनं पाणी आणत होते, यांनी फवारलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि बऱ्याच दादाची अशी कमेंट होती की ताई तू शेतातलं काम करत नसतील. तर तसं काही नाही, मी जे करते तेच दाखवते. आणि शेतकऱ्याचेच व्हिडिओ आहेत माझे, मी शेतकऱ्याचीच बायको आहे. तर तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा. तुमचा आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या. चला तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.